महानगरपालिकेचा जर का विचार केला तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा केवळ ठाकरे बंधूंची युती आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे। पण महायुती असो किंवा इतर पक्ष यांनी मात्र कोण कोणासोबत जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याबद्दलची चर्चा अजूनही पूर्ण केलेली नाहीये। मुंबईमध्ये महायुतीचं जवळपास 200+ जागांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। पैकी 90 ते 96 जागा येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। मात्र बंडखोरी टाळण्यासाठी भाजपप्रमाणे शिवसेनेकडूनही किती आणि कोणत्या जागा लढवल्या जातील हे सांगितलं जात नाहीये। त्यामुळे उमेदवारांना थेट एबी फॉर्म मिळण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जागांवरती सुद्धा लवकरच तोडगा निघेल अशी आशा दोनही बाजूंकडून व्यक्त होते। आणि याच्याच पार्श्वभूमीवरती मुंबईचे अध्यक्ष भाजपचे अमित साटम बोलतात, आपण थेट जाऊया। आणि त्यामुळे याच्यातून हेच या ठिकाणी हे समोर येतं किंवा याचंच प्रत्यय येतं की ही मामूंची टोळी ही मुंबई शहरामध्ये कार्यरत झालेली आहे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहे। परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।